गुड मॉर्निंग गाईज. तर कसे आहेत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धुळीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅप्पी होली. तर इकडे रुद्रांशी बघू शकता तुम्ही, होली झालेली आहे. रुद्रांश इकडे बघ. ए कोणी कलर लावला तुझ्या? कोणी लावला? कुठे गेली दादाचं? तिकडे गेली. तर गाईज मी आताच फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता गावातली काकाची म्हणजे भावांची पोरं आली होती सगळी. आता इथेच गेल्यात बाजूला. तर ते आले त्यावेळी लगेच इथं रुद्रांशला कलर वगैरे लावलेला आहे त्यावेळी. आता मी पण निघतो बाहेर. बघू आता थोडाफार एन्जॉय करू, थोडा धुळीवंदन खेळूया आपण. कलर वगैरे लावून थोडासा एन्जॉय करू छोटासा. आता मी पण निघतो बाहेर धुळीवंदन खेळण्यासाठी. तिकडे आता काकाची मुलं आपली निघलेलीच असतील. आता त्यांच्यासोबत जाऊ आणि थोडी एन्जॉयमेंट करू. बाबा वे त्याला काला फुगा दिला? नको त्या काला तो. तर गाई दे बघा तिघावी याला कलर लावलेला आहे. हृदय फोडला बाबा. फोडला फुगा. तर गाईज मी आता आलेलो आहे आमच्या वाऱ्यावर. तर आता आम्ही आमच्या वाऱ्यावर आलेलो आहे. एकच मासा गावले होते आता. गावले काला मासा. पागोनार आलेले आहेत आमचे विजय दादा पाटील. पाहू शकता पागवाले. काय भेटले? पक्का मोठा भेटला. कधी मोठा भेटले. तर काही इकडे आमची होळीची पार्टी चालू झालेली आहे. इकडे बघू शकता आमचे कुक किरण दादा पाटील कोंबडा घातलेला आहे. मस्त आहे की आता अख्खा गरम मसाला लागत आहेत. बघा अशा वापा, नुसत्या वापा. अख्खा गरम मसाला सुका घेऊ. सुका काही सुका. अजून मासं पकडायला घेतलेत आम्ही. पण अजून मासं काय आम्हाला नीट भेटत ना. एक गावले कौशी न तरपर दाव कौशी काय एक पण मासं गुटलं ना अजून आम्हाला. आता आमचा मेन पाग मारणारा माणूस येणार आहे. त्याला आणायला गेले आमचा एक मेंबर. तो आल्यावर मला काही धुरकूस माशांचा नुसता. किती मासं घालवेल काही माहिती नाही. बघू पागाला जित्तारी डायरेक्ट. भरला वाटत नुसता पाक भरले. आले गे नुसता चिक्कल आले बाई. आलं त्यांना फसवले मासे. आज वाटतं मासं लपलं. त्यांना पण समजलं रा आज होली. आज पण काही कारणापैकी. बोला हॅपी होली. वाटोला सब यो लेग पीस घेतलेला हातात. लेग पीस घेतला हातात खायला एवढा वाटोला. हे बघ डोक्याच्या लेगला वाटोली. मस्त आहे की गाणं लावल्या गाईच. आणि आमचं मासे पकडी पण चालू. अजून माशांचं आमचं काही मूर्त निघलं ना तालाचा. हे बघा यो मास्टर ब्लास्टर बोलवले आम्ही. यो मोहनदा. हे मोहनदा आलेंगे. आले काहीतरी डावलले असं दिसले मला. सोबत तर काय आम्हाला एवढे मासे भेटलेले आहेत बघू शकता. अजून चालू आहे. आणि आता घेतलं लगेच जिथं मासं साफ करायला बाई. जिवंत एकदम फ्रेश. शिलाना ना पाकाना. बघा जिवंत मासे आहेत बघा. अजून आमचं काम चालू आहे. हे बघा दिवसभर नुसतं कालं मासच खायचं.
अरे तो झटका लागला. रागात बघ आता रागात बघ बघ. गाईच पक्का मोठा भेटले भाई. यो बघा चक्कावत एक नंबर पक्की मेहनत घेतली. पक्की मेहनतीनंतर 2 किलोचा भेटला. होल ना रे मवंदा 2 किलोचा होल ना. बघ मवन शेड आमचा मवन शेड एक नंबर भाई. हे पकडून जे आख्या उचल. गाई इथं बघू शकता सिल्वर मासा आहे हो. कसना मोठा 2 किलो प्लस होईल. मच्छीवाला बसलेला आहे त्याला सगळा एक्सपिरियन्स आहे. बघा अजून मासं साफ करता आमचा. हे बघा आवरून मासं साफ करून झाले आहे. आहिस्ता रे भाई. जर सुटला ना याला माहित ना 2च पॅक केला असते. 2दा पूर्वी ना. हे बघा गाईच कसा सिल्वर आहे ना. पक्की मेहनत घेतली आमच्या पोरावीनं. लास्टला मेहनतीचा फळ भेटला आम्हाला 2 किलोचा. तर गाईज आम्ही जे कालम असं पकडलेलं तर भाई त्याच्या कुक आम्ही लगेच दुसरा चेंज केला. कुक स्वप्नील पाडेल बघू शकते बघा. एक नंबर टेस्टी लागतील ना रे भाई. कारण ही बघून सांगू शकत ना. हे झालं की किती बाकी आहेत. शपथ आणि वाट लावली सगळी तिकडे दात पाजूनच नाही आणि वाटच लावून ठेवली. गाईज पण हे बघा लगेच आम्ही काले म्हणजे फ्रेश एकदम खायला पण टेस्टी लागतील. स्वप्नील पाडेल कुक घामाघूम. तर गाईज आता आलेलो आहे मी घरी. मस्त आहे की आम्ही तिथं कधीपासून काले मासे वगैरे पकडत होतो. सिल्वर मासा तुम्ही बघलाच असेल मस्त पकडलेला. तो 2 किलोचा होता. घेतला आणि निघलो डायरेक्ट घरा. सगळ्यांची चुमरी चाललेली त्या माशासाठी. मी नेन काही ना डायरेक्ट उचलला पिशवीन टाकून घरा आलो मस्त पैकी. आता मस्त तिथं म्हणजे भरपूर आम्ही एन्जॉयमेंट केली. तिथंची मासे अजून पकडतात पण मला जरा काम आहे म्हणून मला यायला लागला. मी आलो डायरेक्ट घरी. आता घेतो मस्त जेवायला. इथं रुद्रांश बघू शकता तुम्ही. हे काय माहिती आहे. बड्डे कोणाचा होता तो नुसता तो इथं आता 2 नंबर लावून ठेवलेला आहे मी इथं. त्याला बघला का नुसतं सांगता बड्डे ते बघलं त्याला बड्डेचीच आठवण येतं. नाही इकडे मी आता धनश्रीला सांगितलं जरा मस्तपैकी बिर्याणी गरम करायला. हे बघा धनश्री करत आहे बिर्याणी गरम. घेतलेला रायता. बस ही घेतली बिर्याणी गरम करायला. चला तर बिर्याणी खाऊन घ्या. दुपारी बनवलेली होती तिथं पण भरपूर खाला म्हणजे पण तरी अशी जरा भूक लागलेच. आलो आता जेवता परत घरात पण मस्त आहे की खाऊन बघू घरांची पण बिर्याणी कशी झाली आपली. सगळे सांगता ईद पण सांगता भारी झाले. तुम्ही तर खालीच असेल कशी आहे. मी खाल्यावर समजेल ना आता. मस्त नसती तर काहीच तरी खायलाच लागेल. हे बघा अजून यो टोप हे बघा. हो थांबलो बाबू. तर आता हिनी तर खाले मी पण खाऊन बघता चला कशी लागते ती बिर्याणी. आता मस्त आहे की जेवलो आता. बिर्याणी एक नंबर झाली. पोट झाला फुल एकदम टमाटर. आता चला जाऊन याव आपला जो काम आहे तो काम करून. टाईम पण झाला जेवायला जरा टाईम झाला त्याच्यामुळं जाऊ आपला काम आहे तो काम करून येऊ. आता माखल्याव आल्यावर मस्त फ्रेश वगैरे येऊ. तर चला आता रुद्रांश पण गेले बाहेर खेळायला. आता मम्मी जाईल रुद्रांशला घेऊन. हे बघा रुद्रांश खेळतोय तर बाहेर. कुठे गेला हे बघा. यो बाजूला पोरगा राहता तो येतो रुद्रांशासोबत खेळायला. आता मम्मी घेऊन यायला खेळेल मस्त आहे की आपण आपला काम करून. तर गाईज आता आलेलो आहे मी गोडाऊनला जिथं माझं जरा काम आहे. तो काम आता करून जेव. नाही तशी कुत्रं बघा गाईच कसा कुत्रा बघा. यो आवरे झालं मी पण येतो. मला पण जाम भीती वाटते कुत्र्यांची. अजूनपर्यंत आलं आहे बघा. डायरेक्ट लगेच जवळ येतात आणि कोण आला नवीन माणूस का. माझ्याशी पण अजून यांची नीट ओळख झाली ना. दुसरी कुत्री बाल्यानी वेगळी. ही पण कुत्री जाम डेंजर. डायरेक्ट अंगावर येतं लगेच. बघा आता एक जाऊन इथं बसला. आता यो एक चालले. खतरनाक कुत्रेत एकदम. मी सकाळचे पण आलो का हो काय
सकाळचे पण आले डायरेक्ट लगेच तो गेट उकराची कोठी इथं गेट आहे बघा ह्यो गेट उकराची कोठी डायरेक्ट लगेच अंगावर येतं आणि भुकत मग त्यांच्या माणसाला बोलवायला लागतं मग तेव्हा ते कुत्रा मागत जातात. चला आपला जो आता इथं आल्यावर काम होतं काम आटपून निघू लगेच आपण. तर काही गोडाऊनशी आता आलो घरी आपला काम होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता घरी आलो दिवसभर आता असाच अवतार होता. आता मस्त आहे की आंघोळ वगैरे करू. रुद्रांशी मला बघा कशी मस्त आंघोळ केलेली आहे. केली आंघोळ तुम्ही कधी केली केली मस्त एकदम एकदम झकास हा झकास टकाटक टकाटक हा टकाटक. तर गाईज रुद्रांची तर आंघोळ झाली. आता मी पण मस्त आहे की आंघोळ करता फ्रेश होता. पका दमलो पका ताल्यांचं मासं खाल्लं काढून काढून नाही. एक आणला मोठा घरी मासा मिनी तो जो सिल्वर पकडलेला मासा होता तो घरी आल्यावर मला जमतलं त्याला बोलला कटला मासा बोलतात. मला पण नाही माहिती कुठला मासा आहे. तर चला आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि भेटूया आपण नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.